नमस्कार मंडळी, चला तर आज फ्लावरचे मंचुरियन एकदम चटपटीत आणि टेस्टी कुरकुरीत कसे बनवायचे ते पाहूया। तर त्यासाठी इथे 20 मिनिटे मिठाच्या कोमट पाण्यामध्ये फ्लावरची मोठी मोठी गड्डी काढून ठेवली। त्यानंतर आपल्याला इथे स्लरी तयार करण्यासाठी यामध्ये अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, अर्धा कप मैदा याची स्लरी तयार करायची। यामध्ये फूड कलर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये डीप करून आणखीन एक ट्रिक करायची, वरतून आपल्याला सुक्का कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि कोट करून घ्यायचं। अशा पद्धतीने जर तुम्ही हे असे फ्लावरचे मंचुरियन बनवले तर एकदम कुरकुरीत तयार होतात। तर आता हे छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा तसेच कुरकुरीत होण्यापर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। छान असे खुळखुळ वाजतील असे झाले की मस्त काढून घ्यायचे। त्याला आपल्याला आता चटणी तयार करायची किंवा सॉस तयार करायचा। त्यासाठी तेल घालायचं। तेलामध्ये भरपूर सारा बारीक चिरलेला लसूण, किसलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा। त्यानंतर इथे रेड चिली सॉस, डार्क चिली सॉस, त्याचबरोबर टॅमॅटो सॉस घालून घेतला। हे सर्व मिक्स केलं। त्यानंतर यामध्ये स्लरी घालून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची आणि त्याचबरोबर इथे आपण तळून घेतलेले मंचुरियन आहेत हे यामध्ये घाला, कोथिंबीर घाला आणि छान मंचुरियन तयार आहेत। अगदी थोडंसं मीठ लागतं, नाही घातलं तरीसुद्धा चालतं, कारण सॉसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं। आवडल्यास लाईक